आता बातमी आहे मुंबई जवळ असणाऱ्या अंबरनाथमधून। अंबरनाथ एमआयडीसीतून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे वालधुनी नदी फेसाळल्याचं पाहायला मिळतंय। शिवमंदिर परिसरामध्ये नदी पात्रामध्ये पांढऱ्या रंगाचा फेस आलेला आहे। अंबरनाथ पालिकेने मध्यंतरी सुरू केलेल्या पुनरुज्जीवन मोहिमेद्वारे वालधुनी नदीची स्वच्छता करण्यात आली होती। यावेळी प्रदूषणकारी कंपन्यांना नोटिसा सुद्धा बजावण्यात आल्या होत्या, मात्र आता नियम न पाळणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणी होती। आपण साम टीव्हीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय, कशा पद्धतीने अंबरनाथ एमआयडीसीतून काही कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या या रासायनिक सांडपाण्यामुळे वालधुनी नदीची काय अवस्था झालेली आहे। वालधुनी नदी ही अक्षरशः फेसाळलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते। शिवमंदिर परिसरात नदी पात्रामध्ये पांढऱ्या रंगाचाच फेस आल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। अंबरनाथ पालिकेनं खरं तर मध्यंतरी पुनरुज्जीवन मोहिमेद्वारे वालधुनी नदीची स्वच्छता सुद्धा केली होती। त्यावेळी प्रदूषणकारी कंपन्यांना नोटिसा सुद्धा पाठवल्या, मात्र आता नियम न पाळणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची सध्या मागणी होतीये। मात्र प्रशासनाला जाग कधी येते हेच पाहावं लागेल।